चेन्नईचे श्री नरसिंहस्वामी यांनी श्री साईबाबांचा सहवास लाभलेल्या भक्तांची 1936 साली मुलाखती घेतल्या होत्या. त्या त्यांनी एकत्र करून पुस्तक प्रकाशित केले होते. त्यातील एक मुलाखत आपणास सांगत आहे. रामचंद्र रामकृष्ण सामंत यांची मुलाखत 15 सप्टेंबर 1936 साली श्री नरसिंहस्वामींनी घेतली होती. ती त्यांच्याच शब्दात सांगत आहे. श्री सामंत म्हणाले, मी प्रथम शिर्डीस गेलो होतो 1912 सालच्या गुरुपौर्णिमेला. त्यावेळी माझी पत्नी व श्वशूर अण्णासाहेब दाभोळकरांबरोबर गेलो होतो. त्यावेळी मी बाबांचा भक्त झालो नव्हतो, पण माझ्या श्वशुरांच्या आग्रहाखातर गेलो होतो. आपली मुलगी व जावयासह शिर्डीत जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता. माझ्या पितृवंशांकडून जरी साईबाबांचा काही संबंध लागत नव्हता, तरी धार्मिक वातावरण व उत्कट भक्तीचा वारसा मला तिकडून मिळाला होता. लहानपण जरी अशा धार्मिक व पवित्र वातावरणात गेले, तरी मोठेपणी आधुनिक शिक्षणाचा पगडा मनावर बसून पहिले संस्कार क्षीण झाले. माझा विवाह जून 1911 झाला. त्यानंतर मला मूत्रविकार झाल्याने पथ्यावरच राहावे लागत असून जेवण नीट जात नसे. त्यावेळी बाबांचे दर्शन घेऊन आलेले भक्त बाबांच्या दैवी सामर्थ्याचे वर्णन करीत व त्याचा परिणाम होऊन माझ्या मनात साईभक्तीचे बीज पेरले गेले. तरी पण शिर्डीस गेल्यावर माझे श्वशूर करतील ते मी करीत होतो, पण त्यात भक्तीचा ओलावा नव्हता. श्वशुरांनी बाबांना वंदन केले म्हणून मी केले. माझी मनस्थिती ओळखून बाबा माधवरावांना म्हणाले, त्याला पाया पडायला नेट लागतो. माझ्या प्रकृतीच्या तक्रारीबद्दल बाबांना सांगितल्यावर ते म्हणाले, अल्ला अच्छा करेगा. याचे प्रत्यंतर लवकरच आले. काही दिवस पथ्यपाणी व औषधोपचार केल्यावर माझी तक्रार दूर झाली व मी व्यवस्थित भोजन करू लागलो. बाबांचे दर्शन घेऊन आल्यावर 11 महिन्यांनी माझ्या मुलीचा जन्म 5 जून 1915 झाला. त्या सालीच मला वसईच्या तुंगारेश्वर देवस्थानात कमिटीचा चेअरमन म्हणून नेमण्यात आले. 1915 साली दुसऱ्यांदा शिर्डीत जाण्याअगोदरच एक विलक्षण घटना घडली. त्यावरून बाबा कशाप्रकारे माझे रक्षण करीत होते ते स्पष्ट झाले. त्यावेळी मी आजारातून नुकताच बरा होऊन अर्नाळ्याला आमच्या घरात राहत होतो. एके दिवशी मला एकदम घेरी येऊन मी पडलो. माझ्या पत्नीस वाटले की माझी प्रकृती गंभीर झाली आहे, म्हणून तिने लोकांना बोलावले. अशावेळी मला एक दृश्य दिसले. 8 ते 10 काळा पेहराव करून हातात शस्त्र घेतलेले धटिंगण माझ्या भोवती जमले. ते यमदूत असावेत असे मला वाटले व मी म्हणालो, हे सर्व काय आहे? हे लोक मला का बडवीत आहेत? व इतक्यात चक्क उजेड पडला व एक हात खोलीत येऊन त्या सर्व धटिंगणांना बाजूस सारू लागला. त्या हातावर कपनीची बाही दिसत होती. ताबडतोब मी शुद्धीवर आलो व पाहतो तो माझ्याभोवती माणसे गोळा झाली होती. मला काही दुखापत झाली नव्हती, फक्त चष्मा पडून फुटला होता. त्याचवेळी वातावरणात एक सुगंध भरल्याचे मला जाणवले व लोक म्हणाले की बाबांनी मला वाचविले. 1918 सालातील ऑक्टोंबरमध्ये बाबांनी देह ठेवायच्या आधी 8-10 दिवस आम्ही शिर्डीत जाऊन बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी माझ्या 2 लहान मुलांना मी घेऊन गेलो होतो आणि शिर्डीत गेल्यावर त्या दोघांना डायरिया झाला. सर्वसाधारणतः अशा रोग्यांना उपास किंवा हलके अन्न हेच योग्य. बाबांना विचारल्यावर त्यांनी त्या मुलांना शिरा खाऊ घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिरा खाऊन दोन्ही मुले 5-6 दिवसात बरी झाली. माझे श्वशुरसुद्धा एकदा आजारी असताना बाबांनी त्यांना वैद्यकीय शास्त्राप्रमाणे कुपथ्य गणले गेलेले पदार्थ खाण्यास सांगितले होते व त्यांनी कोणतेही अपाय न होता ते बरे झाले होते. यावेळी बाबांनी बऱ्याच वेळा माझ्याकडून दक्षिणा मागून घेतली, पण जेव्हा माझ्याकडचे पैसे संपून मला कोणाकडून उसने घेण्याची पाळी आली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी त्यांनी माझ्याकडे दक्षिणा मागितली त्यावेळी माझ्या मनात आध्यात्मिक मार्गाविषयी काही शंका घोळत असत. त्यांनी मागितलेल्या ठराविक आकड्यातील दक्षिणेचा उदाहरणार्थ 10, 15, 25 रुपये यामध्ये गूढ अर्थ असेल असे माझ्या ध्यानात आले नाही. कारण काही वेळा ते वाड्यात जाऊन बस असे सांगत असत. असे त्यांनी सांगितल्यावर मी बुटीवाड्यात जाऊन माझ्या श्वशुरांजवळ बसत असे. पण बऱ्याच दिवसांनी मला कळले की त्याचा अर्थ साठेवाड्यात पुराण चालते ते ऐकण्यास बसले पाहिजे. व आता माझी धारणा झाली आहे की बाबा मनुष्यरूपी देवच आहेत. 1930 साली मला दुसऱ्या संतांचा अनुभव आला. तुंगारेश्वराच्या देवळात नागाबुवा नावाचे संत राहत असत. ते नेहमी गांजा ओढत असत. ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्या रात्री साधारण 11च्या सुमारास अर्धवट झोपेत असताना एकाएकी धुराच्या तीव्र वासाने मी गुदमरून जातो की काय असे वाटून मी जागा झालो व शेजारी झोपलेल्या बायकोस विचारले, तू विडी ओढलीस काय? ती म्हणाली, भलतेच काहीतरी काय बोलता?
धुराचा वास माझ्या नाकात भरला होता, तरी तिला कसलाच वास आला नव्हता. दुसऱ्या दिवशी मोटारीने जात असताना देवस्थानचे चेअरमन मला भेटून म्हणाले, आदल्या रात्री देवळातल्या नागाबाबांनी ढेर ठेवला होता व त्यांची उत्तरक्रिया कोठे करावी हा प्रश्न त्यांना पडला होता. हे ऐकल्यावर रात्री मला झालेल्या तीव्र वासाचा उलगडा झाला. 1918 साली बाबा स्वप्नात येऊन त्यांनी जेव्हा काळ्या धटिंगणाला हकलून लावले तेव्हा एक प्रकारचा सुगंध आला होता. तशा प्रकारचा सुगंध आला की बाबांची स्वारी आली अशी खुणगात बांधली. या प्रकारे रामचंद्र रामकृष्ण सामंत यांनी नरसिंहस्वामींना आपले अनुभव कथन केले. जय साईराम. श्री साईसागर मराठी चॅनलच्या माध्यमातून श्री साईबाबांचे साईभक्तांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. यामध्ये श्री साईबाबांची दुर्मिळ माहिती, श्री साईंच्या सहवासात राहिलेल्या भक्तांच्या आठवणीसुद्धा आपणास सांगितल्या जातात. श्री साईबाबांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि सर्व साईभक्तांना व्हिडिओ शेअर करावेत. जय साईराम.